लाडकी बहीण योजनेचा नियम बदललेला आहे. या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर त्या लोकांना जेल होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर या अटी पूर्ण केल्या नाही, अटीच्या विरोधात जाऊन जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुमच्यावर होणार कारवाई. या 5 वस्तू जर घरात सापडल्या तर कारवाई होणार. मागचे पैसे वसूल होणार, पुढचे बंद होऊन मोठ्या कारवाईचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. लाडकी बहिणीचा हप्ता 1500 वरून 2100 झालाय तर तो 3000 सुद्धा होणार आहे. पण या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुमच्यासाठी अडचण निर्माण होईल, कारवाई सुद्धा होऊ शकते, जेलही सुद्धा होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपल्या घरामध्ये चेक करून घ्या. जर या बहीण योजनेचे काही हप्त्याचे तुम्ही पैसे घेतले असतील, 1-2 हप्ते यायचे राहिले असतील, दिवाळी बोनस गॅसचे पैसे राहिले असतील, पण या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आधीचे पैसे तर विसराच, पण आलेले जरी असतील तुम्हाला पैसे तर तेही वसूल होऊ शकते. जबरदस्त कारवाईचा सामना तुम्हाला करावा लागेल, कदाचित जेलही होऊ शकते. तर कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, कोणत्या नवीनसाठी आहेत, याविषयी आपण संपूर्ण सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की आता हप्तावाढ आहे. आता हप्ता 2100चा येईल आणि जर महाविकास आघाडीची सरकार आली तर 3000चा सुद्धा हप्ता येऊ शकतो आणि त्यामुळे आता वर्षाला 36,000 आणि योजना चालेल 5 वर्ष, जवळपास 1,80,000 तुमचं नुकसानसुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत बघा. तुम्ही तर पहाच, जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण त्यांचंसुद्धा या ठिकाणी नुकसान होऊ शकतं जर त्यांच्या घरात या 5 वस्तू असतील तर. तर तुम्हाला होणार मोठी अडचण. तुम्ही योजना बंद होऊन तुमचे जुने पैसे वसूल होणार होतील. एवढेच नाही तर मोठी कारवाई, तुरुंगवास देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. आपण ही माहिती घेतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून. आता 2 अतिशय महत्त्वाचे अपडेट 1 ते 2 दिवसात आलेले आहेत, ज्या प्रत्येक महिलांनी माहिती असणे गरजेचे आहे. आता लक्षात घ्या, कोणत्या त्या 5 वस्तू आहेत की जे तुमच्या घरात नसल्या पाहिजे, ज्यामुळे तुमच्याला अडचण होणार नाही, तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तर सगळ्यात आधी ही वेबसाईट पहा. ही वेबसाईट भारत महाराष्ट्र सरकारची आहे. तुम्ही येथे पाहू शकता की जवळपास 1,12,70,000 महिलांनी येथे अर्ज भरून 1,66,006 लाख जवळपास म्हणजे 1,00,00,000च्या वरती महिलांना याच्यावरून लाभ मिळाला. तसा तब्बल 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला. आता तुम्ही इथे पाहू शकता की आता हा जो अर्ज आहे, बघा जो अर्ज होता तो अर्ज आपण भरला. आता हा अर्ज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता पहा कोणत्या वस्तू नाही पाहिजे आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे, ज्यामुळे तुम्हाला अडचणसुद्धा होऊ शकते, कारवाई होऊ शकते. कोणत्या 5 वस्तू आहे ज्यामुळे डायरेक्ट जेल देखील त्या ठिकाणी होऊ शकते. पण आता काय हा अर्ज तुम्ही बघितला असेल, हा अर्ज बघा याच्यावर तुम्ही असा अर्ज भरला असेल, ऑनलाईन भरला असेल, ऑफलाईन भरला असेल. पण आता या अर्जामध्ये मुख्य गोष्टी ज्या आहेत, तुमचं नाव, नंबर असेल, आधार कार्ड नंबर असेल, या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर खाली कागदपत्र आहेत. कागदपत्रांमध्ये बँक खातं, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व गोष्टी आहेत. हे तुम्ही सगळं भरून दिलं असेल, बँक खातंही जोडलं असेल, आधार लिंकही केलं असेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी या अर्जाबरोबर दिली होती ती तुम्ही आता आठवा. ती होती हमीपत्र. आठवतंय का तुम्हाला हमीपत्र? जे होतं त्या हमीपत्रामध्ये तुम्ही काय लिहून दिलं होतं? हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजे स्वतः दिलेली एक गॅरंटी होती की ही जी योजना आहे तर ती योजना मला याचा लाभ मिळवून द्या आणि मी असं जाहीर करतो किंवा करते की मी असं हे करतो की मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही आहे. माझी आधीची कुठलीच योजना मी लाभ घेत नाही आहे. मी आधीच कुठल्या योजनेचा लाभार्थी नाही आहे, असं हमीपत्र तुम्ही लिहून दिलं होतं. पण 2 दिवसापूर्वीच सरकारचं जे माझी लाडकी बहीण योजनेचं जे अधिकृत पोर्टल आहे, अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर एक नवीन ऑप्शन निर्माण झालं आहे. तिथे तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्हाला तिथे आता दिसून येत आहे की नेमकं तुमच्या नावे एखादी योजना चालू आहे की नाही. आता त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही पैसे घेत असाल तर तिथे डायरेक्ट दिसून यायला लागले आहे की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे घेत आहे, प्लस तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहे. मग आता हे तर जाऊ द्या, यांनी तर काय होईल, हे जर संजय गांधी आणि लाडकी बहीण या दोन्हीची एकत्र किंवा महिला शेतकरी असेल, शेतकरी सन्मान निधी आधी लाडकी बहीण योजनेचा पैसा घेत असेल त्यांना जास्त प्रॉब्लेम होणार नाही. पण या 5 वस्तू लक्षात घ्या कोणत्या. या जर 5 वस्तू घरात असतील तर अत्यंत तुम्हाला अर्जंट त्या ठिकाणी काम करावं लागेल. पण आता जर तुम्ही 2 योजनांचा लागोलाग एक सदलाभ घेत असाल तर तुमचं काय होऊ शकतं,
तर आज बरेच लोक म्हटले की पैसे वसूल होतील, पैसे काढून घेतील, पैसे जमा करायला लावतील, तर तसं काहीच होणार नाही. फक्त तुमचे पुढचे हप्ते कदाचित बंद होऊ शकतात, कदाचित बंद होऊ शकतात. पण मागचे पैसे कधीच काढून घेता येणार नाही. आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते नेहमीच महिलांच्या बाजूनेच आहेत. पण झालंय काय, या 5 वस्तू ज्या आहेत, 5 गोष्टी आहेत, त्या जर तुमच्या घरात असतील तर मग मात्र तुम्हाला मोठ्या कारवाईला समोर जावं लागेल. कारण काय झालं, महिलांनी फायदा घेतला. भरपूर जे आहेत तर त्यांनी काय केलं, महिलांच्या नावे अर्ज भरून अगदी 100, 50 अर्ज भरून पैसे घेतले. त्यामध्ये अर्ज प्रक्रिया करताना इथे अपात्रता आहे. तुम्ही इथे पाहू शकता. अपात्रतामध्ये त्यांनी लिहून दिलं होतं की ही लोक अपात्र असतील, पण त्यांच्या घरात या वस्तू जर आल्या असत्या तर सगळ्यात आधी अपात्रतेचा पहिला नियम असा होता की 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न अधिक नसायला पाहिजे होतं. आता भरपूर महिला आहेत की त्यांच्या घरातलं उत्पन्न भरपूर आहे, पण ठीक आहे की शेती वगैरेमधून असेल तर ठीक आहे. पण दुसरी गोष्ट तुमच्या घरात नसेल ती म्हणजे इन्कम टॅक्स. तुम्ही टॅक्स भरत असेल तुमच्या, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरात आईवडील, मुलगा असेल, म्हणजे साधारणतः एक 5-6 जणांचं कुटुंब आहे आणि 2 महिला ज्या ठिकाणी त्या घरातले लाभार्थी आहेत, पण त्या घरामध्ये एकही जण कोणी आयकरदाता नसावा. बऱ्याचशा महिलांनी असं केलं की स्वतःच्या आयकरदाता आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये कोणीतरी कर भरत आहे, कोणीतरी टॅक्स भरत आहे, तर अशा महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे. तर आता हे ठीक आहे, कदाचित सरकार यामध्ये काहीतरी चेंजेस करू शकेल. पण त्याचबरोबर एक सगळ्यात म्हणजे सिरियस गोष्ट जी आहे की जी तुमच्या घरात बिलकुल नसायला पाहिजे. स्पष्ट लिहून दिलं होतं की आता पहा, ज्या घरातील कुटुंब जे आहे, कुटुंबातला माणूस कुठल्या सरकारी विभागात नसावा, उपक्रम मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या कुठल्याही संस्थेत कार्यरत नसावा, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे असंही नसावा. पण जर घेत असेल तर 2.5 लाखांपेक्षा जास्त त्याचं उत्पन्न त्या ठिकाणी हे जे आहे असायला पाहिजे होतं. म्हणजे हे अपात्रतेचे निकष त्या ठिकाणी देणार होते. घरात आमदार, खासदार कोणी नसावं. त्यांच्यानंतर राज्य सरकारच्या जे बोर्ड आहेत, कॉर्पोरेशन आहे, अध्यक्ष आहेत, यामध्ये संचालक सदस्य नसावा. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती महिलांची जी एक गोष्ट होती की जे जागेची अट ठेवली होती ती इतकी शेती नसायला पाहिजे किंवा काय पण इथे तसं स्पष्ट त्या ठिकाणी दिलेलं नाही. शेतीची पात्रता जी होती तर ती नंतर काढून टाकली होती. पण एक जी वस्तू आहे बघा, एक वस्तू काय सांगितली होती की 4 चाकी गाडी जी आहे, 4 चाकी गाडी म्हणजे फोर व्हीलर गाडी जर तुमच्याकडे असेल तर मग ट्रॅक्टर वगळून, जर महिलांच्या घरी जर ट्रॅक्टर असेल शेतीसाठी तर तो ट्रॅक्टर यामधून वगळला होता. पण 4 व्हीलर गाडी मग कुठलीही असू द्या, मग ती कुठल्याही कंपनीची असू द्या, मग ती थर्ड क्लास असू द्या, स्पोर्ट SV असू द्या किंवा युटिलिटी व्हेकल असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचे जी 4 चाकी वाहन होतं का, तर ते त्यांनी डायरेक्ट अपात्र जे आहे त्यामध्ये मान्य केलं होतं. तर त्यामुळे जर 4 चाकी वाहन जर असेल तर त्यामध्ये महिलांच्या, म्हणजे कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याच्या नावावर जर ते नोंदणीकृत असेल तर गॅरंटेड त्या महिलांना अडचण येऊ शकते. कारण की माझी लाडकी बहीण योजनेचे जे अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवर लिहिलेलं आहे, त्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या वस्तू जर घरामध्ये असतील, आयकरदाता कोणी असेल किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न कोणी घेत असेल, कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा आमदार, खासदार घरामधून कोणी असेल किंवा सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी कोणी असेल किंवा 4 चाकी गाडी घरात असेल, तर या गोष्टी अगदी काटेकोरपणे पहा. नाही तर काय होणार आहे, आता 2-4 दिवसात, 5 दिवसांमध्ये निवडणूक जशी होईल, निकाल जसा लागेल तसं सरकार कुठले आलं तरी महिलांचा जबरदस्त फायदा होणार आहे आणि प्रचंड पैसे सरकारच्या माध्यमातून महिला नेणार आहेत. पण कदाचित हे पैसे तर बंद होतील, पण कदाचित मोठी कारवाई देखील त्यामध्ये होऊ शकते. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी बघून घ्या आणि नक्कीच जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होणार नाही.